जर का तुम्ही एप्रिल 2026 मध्ये होणाऱ्या रिपीटर एक्झामसाठी तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही स्ट्रॅटेजी सांगणार आहे जेणेकरून आपल्याला अधिक चांगल्या मार्कांनी पास होता येईल. या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला मी मोटिवेट करणार आहे ना मोठ्या मोठ्या काही गप्पा मारणार आहे. अगदी प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि या व्हिडिओसाठी नक्कीच एक लाईक करा. काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर पहा मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण जानेवारी 2026 मध्ये फेल आहोत. याचा अर्थ आपण कमजोर आहोत, याचा अर्थ आपल्याला टायपिंगच येत नाही. ही गोष्ट पहिल्या डोक्यामधून काढून टाका. अनेक विद्यार्थ्यांच्या कमेंट येतात की सर आता टायपिंग करूशीच वाटत नाही, इच्छाच नाही. मग त्याची अनेक कारणं आहेत आपण फेल होण्याची. खूप सारी कारणं आहेत, मी सध्या तिकडे येत नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे असू द्या, पण आपण फेल झालो आहोत एवढं लक्षात ठेवा. आणि फेल झालो याचा अर्थ आपण ते काम सोडून द्यावं असंही ना. कुठंतरी वेगवेगळे कारणं आहेत. त्यामधलं सगळ्यात एकच कॉमन कारण आहे, ते म्हणजे आम्हाला वेळ पुरला नाही किंवा कुठेतरी गडबड झाली. मग याच गोष्टीला कसं सुधारता येईल आणि पुढील 10 एप्रिल किंवा 15 एप्रिलपर्यंत आपल्याला पास होण्याचा चान्सेस अधिक वाढवता येतील, याच उद्देशाने हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. ज्यावेळेस आपण परीक्षा देत असतो त्यावेळेस एक गोष्ट समजून घ्या, GCC TBC टायपिंग परीक्षा ही फार अवघडसुद्धा नाही आणि फार सोपीसुद्धा नाही. केअरलेस जे लोक आहेत ना त्यांच्यासाठी तर बिलकुल ही परीक्षा सोपी नाही. हां, जर तुम्ही डिसिप्लिनमध्ये प्रॅक्टिस करत असाल, तुमच्याकडे स्वतःकडे एक शिस्त असेल, तर पुढील 10 दिवसांमध्ये चॅलेंज लावून तुम्ही पास होऊ शकता. पण स्वतःला एका डिसिप्लिनमध्ये घ्यावं लागेल. कोणत्या डिसिप्लिनमध्ये घ्यावं लागेल हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुन्हा एकदा सांगतोय, GCC TBC टायपिंग परीक्षा ही खूप सोपी आहे. पण कोणासाठी? जे स्वतःला एका डिसिप्लिनमध्ये ठेवतात. कोणत्या डिसिप्लिनमध्ये? तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हे सर्व डिसिप्लिन पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहेत मित्र. ते डिपेंड आहे तुमच्यावरती. मग स्वतःला डिसिप्लिनमध्ये ठेवून आपण पास व्हायचं की केअरलेस होऊन पुन्हा एकदा जानेवारी 2026 सारखी परिस्थिती आपल्यावरती आणून घ्यायची, हे पूर्णपणे आपल्यावरती डिपेंड आहे. त्यामुळे मित्रांनो, स्वतःला कुठेतरी एका मोठ्या आशेच्या किरणाकडे घेऊन जायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि मी आता प्रॅक्टिकल स्ट्रॅटेजी सांगतोय. टायपिंगमध्ये स्वतःला डिसिप्लिनमध्ये आणायचं असेल, GCC TBC टायपिंग परीक्षा तुम्ही बरी 30 असेल, 40 असेल, 50 असेल, 60 असेल, कोणतीही असू दे, ती जर पास व्हायची असेल तर आपल्याला एकूण 3 पिलरमध्ये काम करायचे. ते कोणते 3 पिलर पाहूयात. यामधलाच पहिला पिलर येतो तो म्हणजे स्पीड. मित्रांनो, आपण जर 30 शब्द प्रति मिनिटची परीक्षा देत असो तर आपला स्पीड हा कमीत कमी 35 ते 40 असायलाच हवा. तुम्ही जर 30ची परीक्षा देताय तर 35 ते 40 स्पीड असायला हवा. तुम्ही 40ची परीक्षा देताय तर 45 ते 50 स्पीड असायलाच हवा. 50ची घेताय याचा अर्थ आपण जेवढ्या काही स्पीडची परीक्षा देतोय त्याच्यापेक्षा कमीत कमी 5नी स्पीड आपला अधिक हवा. सर असं कसं काय? आम्ही तर 30ची परीक्षा देतो, मग आम्ही 30चा टार्गेट पकडणार ना? मित्रांनो नाही. ज्यावेळेस आपण परीक्षा देतोय, तुम्हाला तर खूप एक्सपिरियन्स आला आहे, तुम्ही जानेवारी 2026ची परीक्षा दिलेली आहे. तुम्हाला माहिती आहे परीक्षेमध्ये गेल्यानंतर आपले हात थरथर कापतात, खूप काही गोष्टी घडतात. हात जणू काय आपला बर्फात घातला आहे अशी अवस्था होती, हातच चालत नाही, डिप्रेशनमध्ये जातोय आपण. या गोष्टी कुठेतरी होतात आणि आपला स्पीड साधारण 5ने कमी येतो. 5 शब्द प्रति मिनिटनी कमी येतो. मग यावेळी स्पीड जर कमी आला तर आपण साहजिक फेल होणार आहोत. त्यामुळे अधिक स्पीड वाढवण्याचा प्रयत्न करा. मग हा स्पीड कसा वाढेल, आम्ही पास कसं होईल? स्पीड तर येईल, स्पीड आलं तर सर आमची ॲक्युरेसी जाते. मग ही ॲक्युरेसी कशी थांबवायची? हाच आपला दुसरा पिलर आहे. पहिला पिलर कोणता झाला मित्रांनो? स्पीड. दुसरा पिलर आहे आपला ॲक्युरेसी. ज्यावेळेस आपण परीक्षेमध्ये जातो खूप वेळा असं प्रकर्षाने दिसतं की विद्यार्थ्यांनी स्पीड पॅसेज कंप्लीट केला, त्या 7 मिनिटामध्ये स्पीड पॅसेज कंप्लीट केला, पण तरी देखील रिझल्ट फेल आला.
खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगितलं की सर आमचा स्पीड पॅसेज वेळेच्या अगोदर झाला होता, 1 मिनिट शिल्लक होता, तरी देखील आमचा रिझल्ट फेल आला. कारण काय होतं मित्रांनो, याच्यामध्ये आपली ॲक्युरेसी कुठंतरी चुकीची आली. ॲक्युरेसी ठीक आहे, स्पीडकडे आपण लक्ष दिलं, पण ॲक्युरेसीला कदाचित आपण विसरलो. स्पीड आणि ॲक्युरेसी ॲट वन टाईम अपेक्षित आहे आपल्याला टायपिंग करत असता. मग ॲक्युरेसी किती अपेक्षित आहे आपल्याला? कमीत कमी 95% तरी आहे. कारण याच 95%च्या ॲक्युरेसीनंतर कुठंतरी आपल्याला पास होण्याची चान्सेस वाढतात. 100% ॲक्युरेसी मी लगेच म्हणतच नाही आहे, कारण आता आपल्यावर खूप वेळ कमी आहे. साधारण 10 ते 15 दिवस पुढचे बाकी आहेत. मग एवढ्याच वेळेत आपल्याला ॲक्युरेसीकडे लक्ष द्यायचं आहे. बरं ठीक आहे, आपण पाठीमागं 4 महिने 5 महिने सराव देखील केला आहे, प्रॅक्टिस देखील केली आहे. पण आता आपण कुठेतरी 1 महिना डिप्रेशनमध्ये येतो. रिझल्ट लागल्यानंतर खूप वेळ गेलेला आहे. कदाचित आपला सरावही नसेल, प्रॅक्टिसही केली नसेल. मात्र या आता पुढील 10 ते 15 दिवसामध्ये कुठंतरी आपल्याला स्पीडवरही लक्ष द्यायचं आहे, ॲक्युरेसीवर लक्ष द्यायचं आहे. मग ॲक्युरेसी यायची कशी सर? तर आता ॲक्युरेसी येण्यासाठी एकच काम करायचं आहे. सुरुवातीची 50 लेसन आहे, 10-10 मिनटे कीबोर्डकडे न पाहता फक्त मॉनिटर 10-10 मिनटं वेळ द्या, जास्त देऊ नका. आता तेवढा वेळ नाही आपल्याकडे 1-1 तास एका लेसनला दिला. 10, 15, 20 मिनटं जेवढं पॉसिबल आहे तेवढे त्याच्याकडे लक्ष द्या. कीबोर्डकडे पाहू नका. लेसन केल्याशिवाय ॲक्युरेसी येणार नाही, हे लक्ष घ्या. तुम्ही डायरेक्ट जर स्पीड पॅसेज करायला गेला तर ॲक्युरेसी येणार नाही. स्पीड येईल, स्पीड येऊ नव्हतं का नाही, ॲक्युरेसी देखील तेवढीच महत्त्वाची आहे. कारण प्रत्येक शब्द चुकला तर आपला 1 मार्क जाणार आहे. मग स्पीड जरी आपलं बसलं तरी ॲक्युरेसी मात्र चुकली, 24पेक्षा अधिक चुका जर आपल्या स्पीड पॅसेजमध्ये असतील डायरेक्ट 0 मार्क येणार आहे. त्यामुळे ॲक्युरेसी आणि स्पीड दोन्हीही सोबत ठेवणं गरजेचं आहे. आणि या दोघांना सोबत ठेवण्यासाठी तुमच्याकडे तिसरा पिलर खूप गरजेचा आहे. कोणता तिसरा पिलर आहे? कन्सिस्टन्सी खूप गरजेचे आहे. कंटिन्यू काम करणं खूप गरजेचं आहे. सातत्य अपेक्षित आहे. कारण असं होतं की तुम्ही आता 1 तास अभ्यास केला किंवा 1 तास सराव केला, प्रॅक्टिस केली आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही थांबला, कुठेतरी बाहेरगावी गेला आणि तिसऱ्या दिवशी अरे कालचा 1 तास आणि आजचा 1 तास, आता 2 तास सराव करू. असं करू नका मित्रांनो. एका दिवशी दिवसभर बसून राहिला आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही सरावच केला नाही, तर यामुळे होणार काय आहे? अरे मी हा दिवस सराव केला, हे डोक्यात मानसिकता येईल, मात्र सुग्यातून हाती होत भोपळा राहील. कारण तुम्ही थोडी असे ना, पण ती दररोज प्रॅक्टिस करणं, सातत्य खूप गरजेचं. कारण तुम्ही जेवढं सातत्य ठेवाल त्याच गोष्टी तुम्हाला पास होण्याकडे घेऊन द्या. त्यामुळे रोज कमीत कमी 20-25 मिनटं, अर्धा तास सराव करा. 30 मिनटं, रोज 30 मिनटं सराव करा. शक्य असेल सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, सकाळी 1 तास, संध्याकाळी 1 तास, या पद्धतीनं जावं. जर पॉसिबल असेल तर, शक्य असेल तर या गोष्टी सातत्यपूर्ण झाल्याच पाहिजे. मग नक्की सर सातत्यपूर्ण करायचं का? ठीक आहे, आम्ही करायचंही म्हटलं, पण त्याच्यासाठी कुठंतरी डेली रुटीन पाहिजे ना आम्हाला. हे डेली रुटीन आता आपण पाहूया. आता जर तुमच्याकडे कम्प्युटर असेल, हे फक्त आता कम्प्युटर असणाऱ्यांकडे बोलतोय, कारण या गोष्टी क्लासेसमध्ये पॉसिबल कितपत आहेत मला माहिती नाही. तुमचे क्लासेसवाले तुम्हाला किती वेळ सरावासाठी देतात काही कल्पना नाही त्याची मला. मात्र जर तुमच्याकडे घरी कम्प्युटर असेल तर तुम्ही या डेली रुटीनला फॉलो करा, गॅरंटेड तुम्ही पास होऊ शकता. फक्त काय करा, सकाळी शक्य असेल तर 7 ते 9 2 तास प्रॉपर सराव करा. प्रॉपर त्याच्यामध्ये लेसन करा, तुम्ही स्पीड पॅसेज करा. तुम्हाला आता जानेवारी 2023चे सगळे स्पीड पॅसेज आलेले आहेत. आपल्या व्हॉट्सअप चॅनलवरती देखील आहेत. ते परत त्याची PDF बनवून परत एकदा सेंड करेल त्याची लिंक. मार्गातले स्पीड पॅसेज करा. किती ते किती? सकाळी 7 ते 9. याच्यानंतर अजिबात सराव करू नका. काय चुकलं की फक्त लिहून ठेवा. एक नोटबुक बनवा. काय चुकले, आपले कोणते शब्द चुकले, काय केलं, सर्वच्या सर्व गोष्टी लिहून का. त्याच्यानंतर दुपारच्या वेळेत 12 ते 1 त्या गोष्टींचा ॲनालिसिस करा. कोणते शब्द चुकत आहेत, कोणत्या फिंगरचे बोटं चुकत आहेत, नक्की कोणते अक्षरं चुकत आहेत हे लक्षात येईल. आपल्याला 3 रो आहेत, अपर रो, मिडल रो, बॉटम रो. कोणत्या रोचे अक्षरं चुकत आहेत हे तुमच्या लक्षात यायला लागेल. मग तोच लेसन 4 ते 5 या वेळेत प्रॉपर करा. म्हणजे टॉपच्या रो चुकत आहे, मिडलच्या रो चुकत आहे, बॉटमच्या रो, कोणत्या की नक्की तुम्हाला मिसमॅच होत आहे हे लक्षात आल्यानंतर त्याचा सराव करा. त्याच्यानंतर संध्याकाळी 7 ते 9 पुन्हा एकदा त्याच स्पीड पॅसेजला सराव सुरू करा. मित्रांनो, एक वेळ अशी येईल की तुमचे सातत्यपूर्ण जो सराव आहे ना, एक कॉन्फिडंट
निर्माण करेल आणि हळूहळू तुमचा जो काही ॲनालिसिस आहे तो तुम्हाला एका चांगल्या स्पीडकडे आणि चांगल्या ॲक्युरेसीकडे घेऊन जाईल. आता पहा मित्रांनो, आपण एक गोष्ट क्लिअर केली. आता पहा मित्रांनो, एक गोष्ट तर आपली क्लिअर झाली की काय केल्याने आपल्याला पास होण्याचे चान्सेस आहे. मात्र काही केल्याने आपली प्रॅक्टिस ही मिस्टेक होऊ शकते, गडबड होऊन जाऊ शकते. पास होण्याची अपेक्षा सोडा, नापास होण्याची, फेल होण्याची पुन्हा चान्सेस आहेत. अशा काही चुका आहेत ज्या करायच्या नाहीत. त्याच आता आपण पाहणार आहोत. सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे आपण परीक्षा जशी जशी जवळ येईल ना, तसं पॅनिक व्हायला लागतो. मित्रांनो, पॅनिक कोण होतं रे? कोण होतं पॅनिक? ज्यांनी व्यवस्थित सराव केला नाही तेच लोक पॅनिक होते. उदाहरणार्थ तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. पावसात जायला घाबरतो कोण? जो भिजणार आहे. याचा अर्थ भिजणार कोण आहे? अरे, ज्यांनी रेनकोट घेतला नाही बाहेर जाताना, ज्यांनी छत्री घेतली नाही, ज्यांनी पाऊस येण्याच्या अगोदरची जी काही तयारी आहे ती केलीच नाही, तो पावसात जायला अरे मी भिजेल असं घाबरणार आहे का तो? बिलकुलच नाही. कारण त्यांनी ऑलरेडी त्याच्याकडे छत्री वगैरे सगळं तयार आहे. कितीही पाऊस आला तरी तो ऑफिसमधून घरी जाऊ शकतो. पण ज्यांनी तयारीच केली नाही, तो म्हणेल अरे आता पाऊस आहे, मी कसं जाऊ, काय करू? तो पॅनिक व्हायला लागेल. मित्रांनो, तेच आहे. पॅनिक कोण होईल? ज्यांनी सराव केलाच नाही तोच पॅनिक होईल. तुम्ही तर मित्रांनो पुढील 10 दिवस चांगला सराव करणार आहात, प्रॅक्टिस करणार आहात. त्यामुळे शेवटच्या दिवशी पॅनिक होऊ नका. जशी जशी आपली परीक्षा जवळ यायला लागते तसं तसं आपण पॅनिक होतो आणि परिणामी आपल्याला परीक्षेमध्ये हात थरथर कापणे किंवा काहीच न सुचणे या गोष्टी प्रकर्षाने होतात आणि आपली एक वेळ अशी येते की प्रकर्षाने आपण फेल या रिझल्टला सामोरं जातो. दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलकडे खूप आपण अट्रॅक्ट होतो. आता मी काही कामाच्या गोष्टी असलेल्या तुम्ही नक्कीच पहा. उदाहरणार्थ आता आपला चॅनल आहे, आपण कोणतीही चुकीची गोष्ट आणत नाही किंवा कुठली तुम्हाला अजिबात डिस्ट्रॅक्टेड करणारी गोष्ट आणत नाही. जी काही आहे ती क्लिअर आणतो. कुठेही तो टाइमपास होणार नाही, 1 मिनिटसुद्धा तुमचा वायपट जाणार नाही याची पुरेपूर काळजी करू. मग तुम्ही याच गोष्टी स्किप करून जर तुम्ही उगाचच इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याच्याकडे जर वेळ घालवत असाल, मेंटली डिस्टर्ब करत असाल स्वतःला, तर या गोष्टी स्किप करा. या गोष्टी स्किप करा. मात्र कुठेही प्रॅक्टिस स्किप करू नका. जे तुम्हाला चांगल्या पोस्ट हवे असतील, चांगले जॉब हवे असतील, जर तुम्हाला GCC, TBC काही परीक्षा पास व्हायची असेल, तर 3 गोष्टी प्रामुख्यानं तुम्ही टाळा आणि 3 गोष्टीकडे प्रामुख्यानं जावा. पहिले 3 पिलर पाहिले आपण कोणकोणते मित्रांनो? स्पीड, ॲक्युरेसी आणि कन्सिस्टन्सी. आणि याचबरोबर 3 न करण्याच्या गोष्टी पाहिल्या. कोणकोणत्या मित्रांनो? सगळ्यात पहिली गोष्ट आपण पाहिली कोणती? पॅनिक न होणे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला मोबाईलपासून दूर ठेवणे किंवा टाईमपासपासून दूर ठेवणे. आणि तिसरी गोष्ट प्रॅक्टिस स्किप न करणे. या 3ही गोष्टी आपण पाहिल्या मित्रांनो. त्यामुळे सातत्यपूर्ण सराव कराल अशी अपेक्षा आहे. आणि पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच काय अपेक्षा आहे कमेंट बॉक्समध्ये सांगा. सध्या तरी आपण इथेच थांबूया. चॅनलवरती पहिल्यांदाच आला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओसाठी एक लाईक करा. हा व्हिडिओ नक्कीच तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. काही अडचणी असतील तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपल्या ईमेल ID वरती सांगा किंवा आपला व्हॉट्सअप चॅनलसुद्धा जॉईन करा. सध्या तरी आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.